नमस्कार. मी अरविंद आठले. सध्याच्या भाषण मालिकेतलं आता 44वं पुष्प आज मी आपणासमोर प्रस्तुत करतो आहे. तर याआधी माझ्या सद्गुरूंना वंदन करतो. श्री नरसिंह सरस्वती यांना स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घेऊन मी आता माझं पुढची जी आहे ती चालू करतो आहे. तर इकडे हिरण्याक्ष राक्षसाचा वध झाला आणि हा वध झाल्यानंतर पृथ्वी घेऊन पुन्हा आपला सूकर वर आला. पृथ्वी स्थापित झाली आणि मग शौनक ऋषी सुतानं म्हणाले की पृथ्वी रसातळातून वर काढल्यानंतर स्वयंभुव म्हणून पुढं काय केलं हे आता आम्हाला सांगा. तर हिरण्याक्ष वधाचं चरित्र ऐकून विदुरानं मैत्रेयानं पुन्हा प्रश्न केला की ब्रह्मदेवानं प्रजापतींना आणि मनुला सृष्टी निर्माण करण्याचं जे काही कार्य सांगितलं हे कसं केलं त्यांनी पुढे, याचा खुलासा कराल आणि ती कथा ऐकवाल तर फार आनंद होईल. मैत्रेय सांगतात की ब्रह्मदेवानं प्रथम जी सृष्टी उत्पन्न केली ती सगळी तामसी वृत्तीची झाली आणि तो वैतागून गेला. त्यामुळं मग त्यांनी तप केलं आणि मग पितरगंधर्व आदिक निर्माण केले आणि स्वयंभुव शतरूपा यांच्या उत्पत्तीनंतर स्वयंभुव मनुच्या विनंतीप्रमाणे रसातळातून पृथ्वीचा उद्धार केला आणि त्यांना 3 पुत्र झाले. 3 कन्या आणि 2 पुत्र यांची उत्पत्ती झाली आणि पुढे सर्व सृष्टीचा विस्तार झाला. आता प्रजा निर्माण करा असं ब्रह्मदेवाने सांगितल्यानंतर कर्दम ऋषीनं सरस्वतीच्या नदीच्या किनारी प्रथम 1000 वर्ष तपश्चर्या केली. कारण पूर्वीचा अनुभव माहिती होता म्हणून तप असं जे झालं त्यानंतर प्रत्येकाने जे कोणी सृष्टीनंतर उत्पन्न केली या सर्वांनी प्रचंड असं तप केलं की उत्तम सृष्टी उत्पन्न हो. आणि कर्दम ऋषींनी जी काही तपश्चर्या केली याच्यावर भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्याच्यासमोर आकाशात प्रकट झाले. चतुर्भुज शंख चक्र गदा पद्मधारी अशी ही त्रैलोक्य मोहिनी श्रीहरीची मूर्ती समोर पाहताच अत्यानंदानं कर्दमानं भगवंताला साष्टांग नमस्कार घातला. तो म्हणला माझ्या तपाचं सार्थक झालं. तेव्हा कर्दमाना भगवान म्हणाले की तुझ्या चित्तातील सर्व जाणूनच तुला तप करण्याची मी बुद्धी दिलेली आहे. त्याप्रमाणे आता तुझं हे तप झालेलं आहे. आता ब्रह्मदेवाचा पुत्र स्वयंभू मनी पराक्रमी आणि सदाचारी असून तो पृथ्वीचं पालन करीत आहे. आपली भार्या शतरूपा आणि कन्या देवदूती यांच्यासमोर तो तुझ्याकडे येईल आणि आपली वयशील आणि गुणयुक्त असलेली कन्या तुला अर्पण करेल. तू तिचा स्वीकार कर आणि मग सर्वत्र माझं रूप पहा, माझ्या रूपातच सर्व जगत पहा आणि सर्व प्राणी मात्रावर दया कर, प्रेम कर आणि योग्य वेळी मी स्वतः अंशाने देवहूतीचे ठिकाणी प्रकट होऊन तिला आणि सर्व मोक्षींना तत्त्वज्ञानाचा उपदेश कर. याप्रमाणे कर्दमाला दर्शन आणि आदेश देऊन भगवान अंतर्धान पावले आणि कर्दम ऋषी आनंदाने योग्य वेळेची वाट पाहू लागले. इकडं स्वयंभुव मनू आणि शतरूपा आपली कन्या देवहूती हिला सुवर्णरथातून बसवून कर्दम ऋषींच्या आश्रमाचा शोध घेत आले आणि कर्दमांचा आश्रम दिसता तिघेही रथातून खाली उतरले आणि चालत आश्रमाकडे निघाले. कर्दमांचा आश्रम बिंदुसर नावाच्या तीर्थावर होता आणि तेथे सरस्वती नदी वाहत होती. सर्व मोर, पोपट, कोकिळा निर्वैर वृत्तीने सर्व प्राणी मात्र त्या ठिकाणी राहत असत. अत्यंत सुशोभित असा तो आश्रम होता. आश्रमात
पाण्यात हंस, चकोर आदी सर्व पक्षी नांदत होते. फार सुंदर परिसर, तपश्चर्येला योग्य असा. आणि तिघांनी तिथं प्रवेश केला आश्रमामध्ये. आणि अग्नीत होम हवन करून शांत असं बसलेल्या तेजपुंज अशा कर्दमांना त्यांनी पाहिलं आणि अत्यंत नम्रतेने त्यांना प्रणाम केला. कर्दमानीही त्यांचा आसन वगैरे देऊन सत्कार केला आणि मधुर वाणीनं ते त्यांच्याशी बोलू लागले की सत्पुरुषांच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी तू सतत पृथ्वीवर फिरत असतोस, म्हणून आम्ही सुखी आहोत. तू जर दुष्टांचा नाश केला नाहीस तर सर्व वर्णाश्रम धर्म नष्ट होऊन सर्वत्र अधर्म आणि अराजक होईल. कोणी सुखी राहणार नाही. तेव्हा तुझ्या भेटीने मला फार आनंद झाला. काही विशेष कारण आहे का? तेव्हा मग कर्दमाचं भाषण ऐकून स्वयंभुव मुनी जो होता, राजा जो होता मनू, त्याने नम्रतेने म्हणाला, महाराज, आपल्या शरीरापासून मनापासून ब्रह्मदेवाने तुम्हाला निर्माण केलेलं आहे. तेव्हा योगयुक्त आणि वेदमय तपोमय अशी आपली मूर्ती आहे. आमची इच्छा आहे की आमची ही जी कन्या आहे हिला आपल्याला अर्पण करावं, तिचा विवाह लावावा. तेव्हा एकमेकांना दोघांनी आपण सांभाळून घ्या. आणि म्हणून कन्येच्या प्रेमामुळं आणि वात्सल्यामुळं मी चिंतातूर अवस्थेत असून आपण माझी प्रार्थना ऐकावी. आणि मला प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 पुत्र असून ही त्यांची बहीण आहे. ती आता उपवर अवस्थेत आहे आणि तिच्यासाठी मी अनुरूप असं वर पाहतोय. तेव्हा देवर्षी नारद मुनी जे आहेत त्यांनी आपलं स्थळ सुचवलेलं आहे. तेव्हा आपणाशी हिचा विवाह करण्याचा आम्ही दृढ निश्चय केलेला आहे. तेव्हा माझी कन्या आपणास सर्वस्वी अनुरूप आणि अनुकूल अशी राहील याची मला खात्री आहे. तेव्हा कर्दम ऋषी म्हणाले की ठीक आहे, तू म्हणालास ते सरळ सत्य आणि यथार्थ आहे. तुझी कन्या विनय, नम्रता, शालीनता आदी सर्व गुणांनी युक्त आहे आणि मी तिचं पाणिग्रह करीन. पृथ्वीवर सर्वप्रथम असा हा आमचा विवाह राहील आणि शेवटपर्यंत मात्र मी संसारात राहीन असं मात्र मी सांगू शकत नाही. मला जेवढं काम सांगितलं तेवढं मी करीन. तेव्हा तुझ्या कन्येला हे मान्य आहे का विचार. त्याप्रमाणे कर्दमाने देवदूतीकडे पाहिलं. देवहूती कर्दमाकडे सलज्ज प्रेमकटाक्षाने पाहत होती. हा आपला भावी नवरा आहे या दृष्टिकोनातून. स्वयंभुव आणि शतरूपा यांनी कर्दम आणि देवहूती यांच्या मुखावरील भाव पाहून आपलं कार्य झालं आहे हे ओळखलं आणि मग वैदिक विधीनुसार होम हवन मंत्रोच्चारपूर्वक असा त्यांचा विवाह अग्निदेवता, ब्राह्मण आणि परमेश्वराच्या साक्षीने झाला. यथाविधी कर्दमाने देवहूतीचे पाणीग्रहण केले. हा जगातला पहिला विवाह आहे. विवाहाप्रसंगी अनेक देणग्या राजांनी दिल्या. आनंदी आनंद झाला आणि विवाह मंगल झाल्यानंतर राजाचे अश्रू नयनाने भरून आले आणि साहजिक आहे कन्येचा विरह. शेवटी हे त्या कन्येच्या आईबापांना समजतं की आपली कन्या माहेरी जाईल, सासरी जाईल, तेव्हा काय अवस्था होते. जन्मभर वाढवलेलं लेकरू असतं ते, त्याला सोडायचं ही इतकी सोपी गोष्ट राहत नाही. तेव्हा पुढं त्यांचे काही शब्द फुटेनात त्यांच्यातून आणि कर्दम ऋषींनी मनापासून त्यांचं सांत्वन केलं. तो म्हणला की मी छान हिला सांभाळेन व्यवस्थित, आपण काही काळजी करू नका. आणि मग लौकिकदृष्ट्या सासऱ्यानं जावयाला आशीर्वाद दिले. देवहूती आईला घट्ट बिलगली आणि मग सनेत्र अश्रुपूर्ण अशा नेत्रांनी त्यांनी एकमेकांना निरोप दिला. आता इथे अत्यंत सेवा केली तिने आपल्या पतीची आणि सेवा करता करता ती कृश झाली. इतकी सेवा तिने केली. आई वडील निघून गेल्यानंतर या महासाध्वी आणि चतुर अशा देवहूतीने
साध्वी जशी पार्वतीने जशी शंकराची सेवा केली तशी अनन्य प्रेमाने आणि निष्ठेने कर्दम ऋषींची सेवा केली. तिनं कामक्रोध लोभ मदमोह मत्सर सगळे त्याग केला आणि परमतेजस्वी अशा आपल्या पतीची तिने सेवा केली. आता खरं म्हणजे ती राजवाड्यात राहणारी राजकन्या आणि ह्या आश्रमात येऊन ती राहिली. एक दिवस कर्दमाचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तिच्या अखंड सेवेकडे पाहून त्याचं मन द्रवलं. ती बिचारी कृश होऊन गेली होती सेवा करून. त्यांना तिची अत्यंत दया आली आणि त्याने विचारलं, अरे रे, या राजकन्येनं किती कष्ट भोगले, तेव्हा आता आपण छान उत्तम संसार करू. हिच्या मानसा ज्या काही इच्छा आहेत त्या आपण सगळ्या संसाराच्या पूर्ण करू. आणि त्यांनी सांगितलं की त्रैलोक्यातल्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व मी तुला देईन, अत्यंत तुला सुखात आनंदात ठेवीन. तेव्हा ब्रह्मांडातील कोणतीही वस्तू तुला आता दुर्लभ नाही. याप्रमाणे पतीचं भाषण ऐकल्यानंतर देवहूतीला अत्यंत आनंद झाला. परंतु हे सगळं करण्याला आता तिचं शरीर कुठे समर्थ होतं. तिला वाटलं ह्या अशा कृषी शरीराने मी ह्याला काय संसार करणार. तेव्हा कर्दम ऋषींची काय ताकद होती. ती स्नानाला गेली. स्नानातून जशी तिने पाण्यातून वर आली तशी ती अत्यंत देवदुर्लभ अशी सुंदर स्त्री झाली. सगळ्या दासी दुशी तिच्यासमोर उभ्या राहिल्या आणि मोठ्या मानाने ती आश्रमात आली. आणि पत्नीचं हे बोलणं ऐकून त्यांच्या लक्षात आलं, आता हिला पूर्ण संसार सुख आपण देऊ. प्रजा उत्पन्न करण्याचंही काम ब्रह्मदेवानी आपल्याला दिलंय, सुप्रजा. तेव्हा हे आपण काम करावं. त्याप्रमाणे कर्दमाने आपल्या पतीच्या इच्छेप्रमाणे संसाराला सुरुवात केली. वित्त पाहिजे, परमार्थात चित्त पाहिजे, म्हणून कर्दमानी तपोबलानं आपल्या इच्छेप्रमाणे हवे तिकडे आपोआप जाणारे असं सुवर्णखचित सुवर्णाचं असं दिव्य आणि भव्य विमान उत्पन्न केलं. त्या विमानाचं वैशिष्ट्य असे की जी मागेल ती वस्तू त्या ठिकाणी मिळत असे. हजारो रत्नांनी ते सुशोभित होते. एखाद्या सम्राटाच्या राजमहालाला लाजवेल असे सर्व ऐश्वर्याचे उपभोग त्या ठिकाणी होते. उंची वस्त्र, व्यवहार करण्यासाठी चित्रविचित्र बागा, सगळं काही होतं. राजवाड्यातही जे मिळणार नाही ते सर्व त्या ठिकाणी कर्दम ऋषींनी आपल्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने उभं केलं. देवहूती सुद्धा चकित झाली. तिने कधी हे असं पाहिलं नव्हतं ऋषींचं सामर्थ्य. आणि पत्नीला आनंद खूप झाला हे त्यांच्याही लक्षात आलं. आणि कर्दमानं सुद्धा मग आपलं स्वरूप बदललं. योगबलाने मदनालाही लाजवेल असे ते झाले. अवतीभोवती हजारो अप्सरा सेवेसाठी उभ्या होत्या. हे पतीचं तपोबल आणि सामर्थ्य जेव्हा तिने पाहिलं तेव्हा तिलाही अत्यंत आनंद झाला. त्यामुळे पत्नीसह कर्दम विमानात बसले आणि नजर लागेल असं ते जोडपं हजारो दासदासी आणि विद्याधरींसह विमानात बसून ते भव्य विमान आकाशमार्गानं फिरू लागलं. काय सुख दिलंय पहा त्यांनी आपल्या पत्नीला त्यांनी सप्तस्वर्गात नेलं. नंदनवन, पुष्पभद्रवन, मानस सरोवर अशा सर्व विश्वविख्यात अशा देववनातून त्यांनी फिरवलं तिला. अनेक सरोवरात जलक्रीडा केल्या. सर्व ब्रह्मांड भूगोल पाहून ते जोडपं पुन्हा आपल्या आश्रमात आलं. देवांना दुर्लभ अशा ऐश्वर्यात वैभवाचा उपभोग घेत हे जोडपं संसार सुख भोगू लागले. ब्रह्मांडातली कोणतीही वस्तू त्यांना अप्राप्य नव्हती. आणि ह्या काळामध्ये देवहूतीला 9 कन्या रत्न झाली. अनेक वर्ष संसार सुखात गेली. जणू काही लग्न झाल्याला अर्धा किंवा 1 तासच झाला असेल इतका आनंद त्यांनी भोगला. खरं म्हणजे विषय भोगाची हीच गंमत आहे. तृप्ती नाही होत. केस पिकले केव्हा समजत नाही, तरीही वासना संपत नाही. परंतु ही काय ही अज्ञानी माणसांची रीत.
कर्दम ज्ञानी होते आणि एक दिवस ते सावध झाले की आता बरे झाला संसार, यात किती काळ अडकून राहणार, आपलं काही ध्येय केवळ संसार करणं हे नाही आहे. आणि हिच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, हिची कोणतीही पत्नीची इच्छा त्याने अपूर्ण ठेवलेली नव्हती. त्यामुळे त्यांना तो अधिकार होता संसारातून बाजूला जाण्याचा. त्यामुळे देवहूतीसुद्धा तीसुद्धा अत्यंत सुज्ञ आणि विचारी स्त्री होती. कर्दमांचं बोलणं त्यांनी ऐकलं आणि ती म्हणाली की आपण सर्व माझे मनोरथ पूर्ण केलेले आहेत, आपलं वचन आपण सत्य केलेलं आहे, तेव्हा नाथ मी अज्ञानी आहे, क्षमा असा. माझी एक विनंती आहे, आपल्या 9 कन्या विवाह होऊन आपापल्या घरी जातील आणि मग आपणही तपासाठी वनात निघून गेल्यानंतर मी उरलेले दिवस कसे कंठू बरं, कोणाच्या आधारावर जगू, म्हणून मला एक तरी पुत्र होईल तोपर्यंत आपण गृहस्थाश्रमाचा त्याग करू. तेव्हा इंद्रिय आणि मन यांची तृप्ती कधीच होत नाही हे मला मान्य आहे, मीही थांबे. तेव्हा आयुष्य व्यर्थ आणि असं घालवणार नाही. अत्यंत तळमळीचं आणि वैराग्यपूर्ण असं पत्नीचं भाषण ऐकून कर्दम म्हणाले, प्रिये, तुझ्यासारख्या महासाध्वी अशा स्त्रियेला भगवान श्रीहरी निपुत्रिक ठेवतील का? तू चिंता कशाला करतेस? प्रत्यक्ष भगवान श्रीहरी तुझ्या पोटी येणार आहे आणि तोही लवकरच. तू व्रत केलेस, तप केलेस, एकचित्ताने ईश्वराचं ध्यान आणि पूजन कर. वैकुंठ नायक लक्ष्मीपती तुझ्या गर्भात प्रवेश करून पुत्ररूपाने तुझ्या समोर प्रकट होईल आणि तुला अध्यात्मविद्येचा उपदेश करून कृतार्थ जीवन मुक्त कर. मैत्रेय म्हणतात, वैदुरा, याप्रमाणे पतीचं वाक्य ऐकून साध्वी देवहूती अत्यंत आनंदित झाली. एकाग्र चित्तानं भगवंताचं चिंतन पूजन करू लागली. शेवटी देवहूती सूर्यासारखी तेजस्वी दिसू लागली. 9 मास पूर्ण झाले आणि भगवंताच्या अवताराची वेळ जवळ आली. तेव्हा स्वर्गात दुंदुभी वाजू लागल्या, गंधर्व गायन करू लागले, अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या. देवानी देवहूतीवर आणि आश्रमावर पुष्पवर्षाव केला, सुगंधी वारा वाहू लागला आणि सर्व दिशा प्रसन्न झाल्या. आणि त्याचवेळी देवहूतीच्या गर्भात प्रविष्ट झालेल्या भगवंताची स्तुती करण्यासाठी ब्रह्मादिक सर्व देव आश्रमात चालले. आणि ब्रह्मदेव कर्दमाला म्हणाले, पुत्रा, माझी आज्ञा पालन करून तू तुझे योग्य कर्तव्य केले आहेस म्हणून मी संतुष्ट आहे. या तुझ्या कन्या सृष्टी विस्तार करतील. 9 कन्या तू योग्य वर देऊन त्यांचा विवाह करून दे. त्याप्रमाणे स्वतः भगवान देवहूतीला म्हणाले की साध्वी, तू परमेश्वराची माता होणार आहेस. भगवान लक्ष्मीपती तुझे अज्ञान दूर करून तुझा उद्धार करतील आणि कपिल या नावाने प्रसिद्ध होऊन पृथ्वीवर संचार करतील. असा पुत्र तुला होईल जो तत्वज्ञानी असेल. तेव्हा तो सांख्यशास्त्र लिहील. त्या मैत्रिय म्हणतात, विदुरा, एवढे सांगून ब्रह्मदेव आणि इतर देव अंतर्धान पावले आणि योग्य वेळी कर्दमाने आपल्या कन्यांचे विवाह केले. मरीचीला कला नावाची मुलगी दिली, अत्रीला अनसूया, अंगिरसाला श्रद्धा, पुलस्त्याला हविर्भुवा, फुलाहाला गती, ऋतूला क्रिया, भृगूला ख्याती, वसिष्ठाला अरुंधती, अथर्वणाला शांती. आणि याप्रमाणे सर्वांचे विवाह थाटामाटात केले आणि योग्य वेळी जावई निरोप घेऊन आपापल्या पत्नीसह आपापल्या आश्रमस्थानी निघून गेले. आणि पूर्वी सांगितलेल्याप्रमाणे अत्यंत शुभकाळी असं भगवान श्रीहरी देवहूतीच्या पुढे कुमार स्वरूपात उभे राहिले, प्रकट झाले. देवहूतीला आनंद तिचा काही हृदयात मावेना. प्रत्यक्ष परमेश्वराने आपला पुत्र होऊन आलेला आहे आपल्यासाठी. तेव्हा भगवंताचा हा अवतार अयोनी संभव असल्याने इतर मनुष्य बालकाप्रमाणे काहीही दैहिक क्रिया तेथे नव्हत्या. प्रसन्न सुहास्य उदराने भगवान कपिल मातेसमोर उभे राहिले. असा हा कपिल मुनींचा अवतार उत्पन्न झाला. पुढची कथा आता पुढच्या वेळी घेऊ आपण.
कपिल मुनींचा जन्म झालेला आहे. आता काही दिवस भागवताला विराम देण्याचं माझ्या मनात आहे. इतर काही महत्त्वाचे विषयही मला घ्यायचे आहेत. खूप वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या विषयांची मागणी झालेली आहे आणि तेही पूर्ण करणं माझं काम मी समजतो. आणि आता काही दिवस भागवताला आपण खंड करणार आहोत. तेव्हा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर आता पुन्हा आपण भेटू. काही दुसरे थोडे मधल्या काळात विषय घेऊ. आजचे भागवत आपलं पूर्ण झालं. हे 7 दिवसाचा जो भागवत यज्ञ असतो त्या पहिल्या दिवसाचं आजपर्यंत 11 भागामध्ये हे पूर्ण झालेलं आहे. आपण गोड मानून घ्या. पुन्हा भागवतासाठी थोडी वाट पहा. मधल्या काळात काही अत्यंत महत्त्वाचे असे विषय घेण्याची माझी इच्छा आहे. तेही आपण गोड मानून घ्या. नमस्कार. पुन्हा भेटू.